हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बघतोय एकदम सोपी, पौष्टिक आणि एकदम चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी, एकदम हलकी-फुलकी अशी नाश्त्याची रेसिपी. तर आज आपण बनवतोय ज्वारीचा डोसा. हे बघा किती मस्त जाळीदार झालेला आहे आणि एकदम क्रिस्पी आहे. तर तुम्ही याला कोणत्याही चटणीसोबत एकदम खाऊ शकता आणि अगदी 10 मिनिटामध्ये बनतो. 10 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. तर नक्कीच ट्राय करा आणि याला बनवायला आपल्याला पिठाच्या भिजवायची वगैरे काहीही झंझट नाही आहे. एकदम इन्स्टंट आहे. तर जर संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नॉर्मली जे आपण भाकरीसाठी वापरतो ते. त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तर पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे, पण थोडं-थोडं करून घालायचं आहे. तर यामध्ये बघा बघा मी पाणी घालते असं थोडं-थोडं आणि आपल्याला एकदम बॅटर पातळ बनवून घ्यायचं आहे. जसं आपण रव्याच्या डोश्यासाठी बॅटर बनवतो ना, तसंच अगदी बनवायचं आहे. हे बघा एकदम पाण्यासारखं. अजिबात आपल्याला घट्ट वगैरे बनवायचं नाही आहे. आता यामध्ये आपण घालतोय बारीक चिरलेला कांदा. तर यामध्ये मी 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा घालते. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते 2-3. त्यानंतर बारीक कापून घेतलेला कढीपत्ता. आता आपण यामध्ये घालतोय थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर यामध्ये घालतोय टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मी एकदम बारीक करून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे आपल्याला. याच्यापेक्षाही पातळ बनवलं तर अजून मस्त एकदम क्रिस्पी डोसा होईल. तर मी थोडंसं पाणी आणि घातलं यामध्ये. आता बघा असं एकदम मस्त बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि अगदीच कमी वेळात होतो एकदम. कोणत्याही नाश्त्याला तुम्ही सकाळच्या, संध्याकाळच्या बनवू शकता. तर बघा आता मी सुरुवातीला पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्यावरती थोडंसं तेल घालते आहे. हे बघा असं व्यवस्थित तेल सगळीकडून पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं. तर थोडं-थोडं करून घालायचं आहे. अशा प्रकारे बघा मी दाखवत आहे. जसं आपण रव्याचा डोसा बनवतो ना, त्याच प्रकारे आपल्याला याला थोडं-थोडं बॅटर घालून बनवून घ्यायचं आहे. नाचणीचा सुद्धा अशा प्रकारे तुम्ही डोसा बनवू शकता. तो सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि चविष्ट आहे. तर आपल्या चॅनलवर रेसिपी उपलब्ध आहे. नक्कीच ट्राय करा. हे बघा आणि किती मस्तपैकी हा एकदम निघतो बघा. आता अशा प्रकारे मी थोडं-थोडं बॅटर घालून व्यवस्थित काय केलं डोसा बनवून घेतलेला आहे. आता यावरती पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. हे बघा आता 2 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि 2 मिनिटाच्या नंतर आपण बघा याला पलटी करून घेणार आहोत. हे बघा किती मस्त गोल्डन ब्राउन झालेलं आहे आणि एकदम मस्त निघालेलं सुद्धा आहे. अजिबात तुटलेलं नाही आहे. तर पुन्हा याला मी पलटी करून घेतलं आहे. तर आपला डोसा एकदम रेडी आहे. तर आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही याला कोणत्याही चटणीबरोबर, भाजीबरोबर सर्व्ह करू शकता. तर मी ते भाजीबरोबर सर्व्ह केलेलं आहे आणि चटणीसुद्धा आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. हे बघा किती जाळीदार आणि एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे.